जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आजोबा गोविंद पंत व नात मुक्ताई भेट सोहळ्याने वारकरी गहिवरले। 2 दिवसांचे मुक्कामानं तर बीडकरांनी दिला निरोप। आषाढी वारीसाठी परंपरेने संत मुक्ताई समाधीस्थळ मुक्ताईनगर ते पंढरपूर पालखी सोहळा 2 दिवसांचे मुक्कामानंतर गुरुवारी दिनांक 4 जुलै 2024 रोजी मुक्ताईंचे आजोबा गोविंद पंत व मुक्ताई भेटीने तृप्त होत जड अंतकरणाने बीड शहर वासियांनी पालखी सोहळ्याला निरोप दिला। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून जून 2024 रोजी प्रस्थान ठेवलेला आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळा बुलढाणा जालना मार्गे बुधवारी दिनांक 3 जुलै 2024 रोजी बीड शहरात दाखल झाला। मुक्ताई पालखी आणि बीड हे एक वेगळंच नातं। मुक्ताईंचे पंजोबा त्र्यंबक पंत यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव गोविंद पंत यांनी बीड येथे देवगिरीच्या राजाचे सेनापती म्हणून काम पाहिले व बिंदुसरा नदीतीरावर बीड येथेच समाधी घेतली। म्हणूनच मुक्ताई पालखी व बीड शहरवासियांचे आगळेवेगळे प्रेम आहे। दिनांक 3 जुलै रोजी माडीवेस हनुमान मंदिर येथे पालखी मुक्काम होता। पालखी पेठ बीड येथील बालाजी मंदिरात मुक्कामी जाताना रेवड्यांची उधळण करण्यात आली। रेवड्यांची उधळण करण्याची परंपरा आजही टिकून आहे। शहरातील नोकरी व व्यवसाय निमित्ताने बाहेर असणारा बीडकर नागरिक व लग्नानंतर सासरी गेलेली मुलगी असो पालखीचे दर्शनाला आवर्जून येतातच। स्वयंप्रेरणेने हिरिरीने वारकरी सेवेत सहभाग घेतात। अशा सोहळ्याला नागरिकांनी गहिवरून जड अंतकरणाने आजोबा नातीच्या भेटीने पालखीला निरोप दिला। ढोल ताशे वाजंत्री देत असतात विनामूल्य सेवा। आदिशक्ती संत मुक्ताई साहेबांवर प्रचंड श्रद्धा आणि आगाढ भक्ती असलेल्या बीडकरांची एक वेगळीच भावना मुक्ताईंप्रती आहे। संत मुक्ताई पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला बँड पथक तसेच ढोल ताशे व इतर व्यावसायिक यांची सेवा देण्याची परंपरा आहे। ज्या वर्षी त्यांच्याकडून सेवा दिली जात नाही त्या वर्षी वर्षभरात त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही अशी त्यांची धारणा असल्याने सर्व बँड तसेच ढोल ताशे व इतर व्यावसायिक हिरिरीने सहभाग घेऊन संत मुक्ताई पालखी सोहळ्यामध्ये सेवा देत असतात। आज दिनांक 5 जुलै 2024 रोजी दुपारी 5:20 पाली जिल्हा बीड येथे तर रात्रीचा मुक्काम उदंड वडगाव मोरगाव वानगाव फाटा जिल्हा बीड येथे आहे। तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच आपले लोकप्रिय मुक्ताई वार्ता यूट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका ही विनंती। धन्यवाद।